यांना भगवान पुत्र रूपाने प्राप्त झाले. याचं कारण काय आहे? त्यावर सुखदेव म्हणतायत की पूर्वी जन्मात नंद हे द्रोण नावाचा वसू आणि यशोदा ही त्यांची धरा नावाची पत्नी होती. दोघांनी पूर्वजन्मात जी काही भक्ती केली तेव्हा ब्रह्मदेव त्यांना वरदान देतात की भगवान तुमच्याकडे पुत्र रूपाने येतील. हे भगवान ब्रह्मदेवाचंही वरदान, तसंच शिवशंकराचंही वरदान श्रीकर नामक गोपाला होतं. त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी आले. एकदा बलरामदारांनी बघितलं की कन्हैयाने आज माती खाल्ली आहे आणि ते प्रत्यक्ष पाहिलं गोपाळाने दिसतंय आणि माती मुखात अशी लावतोय किंवा जमिनीला तोड लावणं चाललेलं आहे. हे दृश्य बघितलंय, हात पकडला आणि यशोदा मैया समोर आणलेला आहे. बलराम प्रत्यक्ष सांगतायत की याने कृष्ण भगवान इथे मात्रे नवे श्रीकृष्णांनी माती भक्षण केलेली आहे. यशोदेने हात पकडून विचारलं माती खाल्लेस रामले दही दूध दोन्ही आहे मृतभक्षण माती भक्षण कर कस्मात भगवान भक्षण. भगवान सांगताय की हे सगळे खोटे दबाड आहे. अगदी बलराम दादा सुद्धा सांगतायत सगळे माझ्याबद्दल जी तक्रार करतायत ती अत्यंत खोटी आहे. मी माती खाल्लेली नाही. नाहम भक्षितवान अंब नाहम भक्षितवान सर्वे इत्यादिशंसना सगळे भुलांडे. आणि जर तुला यांच्यावर जास्त विश्वास, मी तुझा आहे ना, माझ्यावर विश्वास नाही यांच्यावर विश्वास आहे, ठीक आहे. समक्षम पश्चिमे मुखम माती खाली काय असं म्हटलं आणि स्वतः स्टोर घडलं. तो उघडले बघितल्यावर यशोदेला विश्वरूप दर्शन झालं. तुला काहीतरी वेगळे दिसू लागलं. त्या मुखामध्ये ग्रह दिसताय, सूर्य दिसताय, चंद्र दिसताय, समुद्र दिसताय, पर्वत दिसू लागले. तुला आश्चर्य वाटतंय आणि विचार करते की हा तर माझ्या बुद्धीला तर मोहन किंवा मी स्वप्न तर पाहत नाही किंवा माझ्या या लेकराला काही भूताटकी वगैरे तर नाही. त्याच्या तोंडात हे आहे काय म्हणून पटकन करून बंद केलाय. तुम्हाला बंद कर, मला तर बघवत नाही. कारण विश्वरूप आहे, बघवत नाही. विश्वरूप अर्जुन सुद्धा म्हणाला की प्रभू शांत करा, मला ते आता भीती वाटायला लागली आहे. विश्वरूप बघण्याची माझी हिंमत नाही. मग नमो नमस्ते अर्जुन बोलला. अशा या विश्वरूपाचं यशोदेला 2 वेळ दर्शन झालेलं आहे. एकदा स्तनपान करत असताना भगवंताने जांभळीने आ केलं तेव्हाही दिसतंय आणि आता ही माती भक्षण करण्याच्या निमित्ताने हे कोण घडलं तेव्हाही ते विश्वरूप दिसलंय. पण इथं प्रश्न येतो की भगवंताने जर सांगितलं की मी माती खाल्ली नाही, हे खरं का खोटं? भगवान सांगतायत की मी खाल्ली नाही, बलरामजी सांगतात खाल्ली आहे. आता दोन्ही खोटं बोलणार नाही, मग नाही तर खरं कोणाचं? बलरामजी सुद्धा त्यांनी तर बघितलंय की हा वाकलाय आणि माती खायचे चित्र मी पाहिलं आणि माती पण लागली की उठाला माती खाल्ली आहे. तर भगवान सांगता मी माती भक्षण केले नाही. आता दोघांपैकी खरं कोणाचं, सत्य कोणाचं? पहिलं वाक्य आहे, भगवान म्हणतात की मी
माती भक्षण केले नाही हे सत्य. काय का तर भगवान जेव्हा खाली वाकले, दोनही ओठ फक्त जमिनीला टेकले, आतमध्ये माती घेतली नाही, ओठाला माती लागली. आता ही कृती कशासाठी केली? भगवंताने जमिनीला ओठ लावून ती माती ओठाला लागली, ही कृती का केली? याचा अर्थ जो आहे तो आणखी वेगळ्या प्रकारचा आहे की भगवान ही पृथ्वी सुद्धा त्यांची पत्नी आहे. जर बालाजीच्या शेजारी एका बाजूला श्रीदेवी, दुसऱ्या बाजूला भूदेवी आहे. बालाजीच्या दोन्ही बाजूला आहे भूदेवी श्रीदेवी किंवा पांडुरंग राई रत्नाबाई आहे. हे पांडुरंगाचं स्वरूप आहे. तसं ज्यावेळेला भगवान वैकुंठात आहे तेव्हा श्रीदेवी लक्ष्मी आहे, आणि इथं आल्यावर इथं भूदेवी त्यांची पत्नी, ही पृथ्वी त्यांची पत्नी आहे. आणि त्याचा अर्थ असा येता की पृथ्वीला स्पर्श केला, जणू ती त्यांची पत्नी आहे म्हणून एक किस घेतला असं मला हरकत नाही. आणि म्हणून भगवंताने मातीला पृथ्वीला स्पर्श केला आणि आश्वासन दिलं आहे, डोंट वरी, काळजी नको, आलं आता चला भार कमी करायचं. हे आश्वासन देण्यासाठी भगवंताने पृथ्वीचं चुंबन घेतलं, माती खाली चुंबन घेतलंय. म्हणून पहिलं आहे की माती भक्षण केली नाही, हाही तर्क बरोबर आहे. आता दुसरा तर्क आहे माती खाल्ली, तुम्ही बरोबर कसा? तर आतमध्ये जे सगळे बघितले ते मातीचे गोळेच तर आहेत, ग्रह नक्षत्र तारे, माती खाल्लेली आहे तर ती आतमध्ये पण आहेच, आणि न खाल्ली म्हणत तर तीही खाल्ली नाही. म्हणजे दोन्ही गोष्टी सत्यच असत्य नाही. मग त्याला उखळ बांधण्याचाही पराक्रम माता यशोदेला, ज्यामुळे भगवंताचं नाव झालं दामोदर. दामोदर, ज्याच्या उदरावरती दाम दोरी बांधण्याचा यशोदेने पराक्रम केला. उखळाला बांधलं, परंतु दोरी बांधत असताना जी दोरी 2 बोट कमी पडली आहे, 2 बोट कमीच पडते. उखळ जे उभं आहे त्या उखळाला इंग्रजी 8 आकड्याप्रमाणे मागं कात्री तयार करून पोटावर दोरीची गाठ बांधण्याचा प्रयत्न चाललेला आहे. एक पदर घेतला, इकडून पोटावर आणला, दुसरा पदर पोटावरती आला, आणि उखळाच्या मध्यभागी बरोबर कात्री तयार होईल अशा पद्धतीने दोरी बांधण्याचा उपक्रम चालला आहे. परंतु दोरी पोटावर आली, तथापि त्र्यंबुलम 2 बोट कमी आहे. विचार करते की याचं पोट जरा वाढलंय वाटलंय का, त्याला सांगते पोट आग घे, दोरी बांधायची आग आहे, तरी सुद्धा दोरी काही बसेल ना. दुसरी दोरी आणली, नजोबाने आणली दोरी म्हणून दुसरी दोरी आणली, तिला एकीला दुसरी बांधली आहे आणि पुन्हा बांधायला सुरुवात केली. तथापि तरी 2 बोट कमी. सुद्धा विचार करते की हा काय प्रकार आहे. तेवढ्या गोपी सुद्धा तिथं आल्या आणि गोपी यशोदेला म्हणता, आता कसं बरोबर, आम्ही सांगतो की हा लबाड आहे, चोरी करतो, तेव्हा त्याला शिक्षा नाही. आता स्वतःचं नुकसान झालं तेव्हा शिक्षा आहे, ठीक आहे. आम्ही पण आमच्याकडच्या दोरे आणतो म्हणून प्रत्येकीने दोरी आणतो. तदपि त्र्यंबुलम न्यूनम, जेवढ्या दोऱ्या आणल्या तेवढ्या 2 बोट कमीच पडतात. आश्चर्य वाटतं की यज्ञ आरोग्यम तदपि त्र्यंबुलम न्यूनम, ज्यांनी ज्यांनी दोऱ्या आणल्या त्या प्रत्येक दोरी 2 बोट कमीच आहे. यातलं मोठं रहस्य आहे, भक्तीचं रहस्य, तत्वज्ञान त्यामध्ये आहे. परमेश्वराला बांधण्यामध्ये आपण 2 बोट कमी पडतो. प्रत्येक जण भगवंताला बांधू शकतो, बांधण्याची क्षमता आहे. बांधण्यासाठी दोरी कुठे लागते?
भक्तीचा दोर भक्तीची ओढ गणला पुतळी पंढरीचा चोर प्रेमे बांधला दोर प्रेमरूपी धागा भक्तीने बांधणं प्रेमरूपी दोरीने बांधण्याची गरज आहे पण प्रेमरूपी दोरी जी आहे ती दोन बोट कमी केव्हा पडते ते दोन बोट आहे मी आणि माझं मी आणि माझं हे जेव्हा चाललेलं आहे मी मानणार आहे आणि मी ज्याला मानतोय तो माझा आहे हा अधिकार भाव आहे तर परमेश्वराला बांधता येत नाही जेव्हा महत्व संपलं जेव्हा अहंकार संपला केवळ ईश्वराला जिंकणं हे सोपं होतं म्हणून भगवंताला उभराला बांधणं ही सुद्धा एक मोठी विशेष लीला आहे आणि ते उखल ज्याला उखल म्हटलंय उखल एक भात काढण्याचं साधन जरी असलं तरी संस्कृत मध्ये ज्याला उखल म्हटलंय खल म्हणजे दुष्टत्व आहे आणि या दुष्टत्वाला भगवान आडवं करतात भगवंताच्या सान्निध्यात दुष्टत्व विकार दोष शिल्लक राहत नाही ते आडवे होतात आणि त्या उखळाला ओढत ओढत आणलं ते उखळ ज्या जोडी वृक्ष होते अंगणात जंगला अर्जुन वृक्ष त्या अर्जुन वृक्षामध्ये थोडीशी धारा होती तेव्हा भगवंताने डोळ्यावरून झाडांना स्पर्श करून पलीकडे गेले छोटीशी 6 वर्षाची 5 वर्षाची मोठी आहे आणि त्या दोन्ही झाडांना स्पर्श होतोय तेव्हा दोन्ही झाड काढ वाढले उखळून आदळले दोन्ही झाडातून दोन दिव्य पुरुष प्रगट झाले दोघांनी श्रीकृष्णाला नमस्कार केला स्तुती केली नमः परम कल्याण परम मंगल वासुदेवाय शांताय जगन्नाथ तत्त्वज्ञान हे दोघंही जण होते गोरेगावचे पुत्र एकाचं नाव नलकुगड दुसऱ्याचं नाव मणिगिरी दोघांनाही श्रीमंत बाबाची मुलं श्रीमंतीचा प्रचंड अभिमान आणि त्यामुळे कुबेराचे दोन्ही पुत्र हिमालयातून उगम पावणारी ही मंदाकिनी नदी मंदाकिनीच्या पाण्यात आपल्या पत्नीच्या सह हे दोघेही विहार करतात जलक्रीडा करतात तेव्हा जलक्रीडा करत असताना मद्यपान केलंय प्रचंड मद्यपान केलंय तेव्हा स्वतःची शुद्ध आणि श्रीमंत देवाचे कुबेराचे पुत्र आहेत ऐश्वर्य संपत्तीचा उन्माद आहे त्यामुळे दुसऱ्याला तुच्छ लेखण्याची भावना अंगावरच्या वस्त्रादिकांचं भान नाही पाण्यामध्ये उतरले तेवढ्या नदीच्या किनाऱ्यावरती देवर्षी नारदांचं आगमन झालं संत समोरून आलेले आहेत तेवढ्या ज्यांच्या पत्नींना लज्जा वाटली आहे पाण्याबाहेर त्यांनी वस्त्र प्रदान केले पण हे दोघंही बंधू पाण्यात एकमेकांच्या अंगावर पाणी उडत विहार करतायत उद्दंड त्यांच्या ठिकाणी स्वभाव नारद उभे राहिले की आता बाहेर येईल त्यांना काहीतरी मार्गदर्शन करू पण दोघांना ती बुद्धी झाली आहे संतांचा आदर करण्याची वृत्ती नव्हती उन्माद होता संपत्तीचा भाव होता नारदाने विचार केला की यंत्रणा ही उन्मत्त अवस्था जी आहे ती बदलत यांना वृक्ष योनीचा शाप दिला की तुम्ही दोघेही तुमच्या या उन्मत्त स्वभावामुळे वृक्ष योनीमध्ये या आणि जेव्हा नारदांचा शाप ऐकला तेव्हा दोघेही पाण्याबाहेर आले आणि मग नारदांना क्षमा मागताय तेव्हा नारद म्हणाले की तुम्हाला जरी शाप दिला असला तो कृपेसाठी दिला कारण या वृक्ष योनीत तुम्हाला परमेश्वराचं दर्शन होईल आणि तुमच्यावर कृपा होईल तेव्हा तुमचा उद्धार होईल अशा या नरकुवर वैद्य आज शापमुक्त झाले श्रीकृष्ण कृपेने दर्शनाने तेव्हा भगवान त्यांना सांगतायत की इथून पुढे साधू संतांचा अपमान अनादर करणं असं कृत्य करू नका
संपत्तीचा उन्माद निर्माण करू नका. आणि तेव्हा दोघेही जर भगवंताला प्रार्थना करून तिथून शापमुक्त झाले, होऊन गेले. मग भगवंताने आता गोकुळामध्ये 5 वर्षपर्यंत जे गोकुळात वास्तव्य होतं, पण एकदा बैठक बसलेली आहे. नंदादया समागम्य भजकायं आमंत्र्यं तत्र उपनंदनामः गोपो ज्ञानवयोवृतः. उपनंद आणि नंद हे ज्येष्ठ वरिष्ठ बसलेले आहेत. बैठक आहे. त्या बैठकीमध्ये चर्चा झाली की गोकुळामध्ये आपण जे राहत आहोत, या गोकुळात आपल्या गोधनाला पुरेसा चारा उपलब्ध होत नाही, सुरक्षा नाही या ठिकाणी, तर आपण इथून स्थलांतर करायचं. स्थलांतर करण्यासाठी जागा निवडलेली आहे. यमुनेच्या पलीकडे गोवर्धनाच्या जवळ वृंदावन आहे. या वृंदावनामध्ये आपण आता इथून स्थलांतर करायचं. सगळ्यांना मान्य झालं आणि सगळ्यांनी आपापलं गोधन आपापल्या वस्तू बैलगाडीमध्ये रचून एक मोठा तांडा जो गोकुळातून आता वृंदावनाच्या दिशेने निघाला. आणि वृंदावनाच्या जवळ गोवर्धनापासून काही अंतरावर नंदगाव ज्याचं वसाहत निर्माण केली. अनेक गोठे भवन, काही जमिनीच्या आतमध्ये सुद्धा असं मी निर्माण केले. आणि तिथं अतिशय सुंदर अवतीभोवती विविध वनकोण, भांडीवन, तालवन, कुंजवन, बिलवन, वृंदावनाच्या परिसरामध्ये असणारे अनेक उपवन आणि सुंदरसा नटलेला यमुनेच्या दोन्ही किनाऱ्यावरचा हा भाग, तिथून गोवर्धन जवळ आणि सुरक्षित असणारा भाग तिथं आलेले आहेत. वास्तव्य सुरू झालं. सगळ्यांना यमुनेच्या वाळवंटात खेळायला सुद्धा मिळतंय. आता भगवंत 5 वर्षाचे झाले तेव्हा नंद भगवंतकडून त्या सगळ्या छोट्या छोट्या मुलांना परवानगी ही मिळाली आहे की छोटी वासरं जवळच्या भागात तुम्ही चारायला घेऊन जा. वत्सचार म्हणून गायी चारायला घेऊ नका, छोटी छोटी वासरं जवळच्या परिसरामध्ये चारायला घेऊ. ही परवानगी मिळाली. त्यानंतर आता वत्सचार लीला सुरू झाली. त्यामध्ये एकदा 3 दैत्यांचा वध होतो. पहिला आहे तो वत्सासूर, वासराच्या रूपातला आहे. दुसरा आहे तो बकासूर, बगळ्याच्या रूपातला आहे. आता तिसऱ्याचा बाबतीचा प्रसंग घडतोय. ज्या दिवशी तिसरा अघासूर जो आहे त्याचा वध होणार आहे, त्या दिवशीची परिस्थिती ते स्वतंत्र अध्यायामध्ये मांडली. शुभदेवांनी सांगितले की ज्या दिवशी अघासुराला मारणार आहे तो दिवस कसा उजाडला त्याचं दशमस्कंदाच्या 12व्या अध्यायामध्ये वर्णन केलं. त्या दिवशी रोज माता यशोदा हाक मारलेले, उठवले की हे दादा अनया उठ, तुला वनात जायचंय ना, असं नेहमी लढीवारपणे उठवते. त्याला कधी कधी गीताच्या माध्यमातून
अत्यंत गोड शब्दात महाचंद ससा उजाडला की क्वचित मनाशाय मनोरध्वजा प्रातः समुत्थाय वयस्य वत्सपान. आज भगवान कोणी न उठवता पार उठून बसले, स्वतः उठून बसले की आज काहीतरी वेगळं काम करायचं. प्रातः समुत्थाय वयस्य वत्सपान. आणि त्यानंतर आपलं दोष शुद्ध घेतलाय, भेटू कमरेला शिवराच्या जवळ पोहोचलेली आहे, वेग चाकू हातात घेतला आहे. तोपर्यंत अनेक गोपाळ आपापली वास्त्र घेऊन समोर उपस्थित झालेले आहेत की आपला भागेचा आपला लीडर अजून आला नाही, सगळे वाट पाहताय. नंद नंदन केव्हा बाहेर येतो वाड्यातून भवनातून. स्वान स्वान स्ववत्सकान सहस्र परिसंख्या विमान. आपापली हजारो वास्त्र घेऊन सगळे समोर उपस्थित आहेत. आणि भगवान श्रीकृष्ण आज बलरामजी येणार नाही. अध्यात्म नोंद केली की त्या दिवशी बलरामजी आज सोबत येणार नाही आणि एक वेगळं काम घडणार आहे. म्हणून ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण आले त्यांची ही वास्त्र आहे आणि सगळे निघाले, चलो सगळे निघाले. चारयंतो वास्त्र काढण्याच्या दृष्टीने निघाले. आता जेव्हा घरातून निघताना सगळ्यांनी स्नान केलंय, छान छान कपडे घातलेले आहेत, खांद्यावर कांबळणार आहे, कोणाच्या गळ्यामध्ये भगवत टाकलेले गळ्यामध्ये रत्नहार आहे. आणि असे हे सगळे गोपाळ ज्यावेळेला निघाले, काच गुंजामणी स्वर्ण भूषिता. कोणाच्या गळ्यात सोन्याची लागली आहे, कोणाच्या गळ्यात रत्न आहे. आणि हे सगळे जेव्हा निघालेले आहेत, आपापल्या काठीला शिदोरी अडकवलेली आहे. जी शिदोरी बांधलेली आहे ती काठीच्या टोकाला आहे आणि खांद्यावरती काठी घेऊन सगळे गोपाळ निघालेले आहेत. वासर पुढे जात आहेत. ह्या वासन नेहमीच्या पद्धतीने चालले, पण गोपाळ सरळ जातील ती लहान मुलं कसली. त्यांचे चालता चालता रानात पोचतात तोपर्यंत उद्योग काय काय चालले. एक तर मुळात हसत हसत मजा चाललेली आहे. असंतोष एखादा झाडावर माकड बसलेलं दिसलं, तो गेला. माकडाचा कोण पलीकडे आहे, त्याची शेपूट खाली लावून त्याची शेपूट पकडायचा प्रयत्न. माकडाची शेपूट पकडतात. तर दुसऱ्या वेणू वाजवतात, कोणी भोग्याचा आवाज करताय, तर किंचित गोजंत कोकरी ही कोणी कोकरी पक्षाच्या झाडावरती आवाज चाललाय त्याची कॉपी करताय. तर जसजसं जमुनेच्या वाळवंटाच्या जवळ आल्यावर काही जणांना असं दिसलंय की आकाशातून पक्षी जात आहेत, त्या पक्ष्यांची सावली जमिनीवर तीही पुढे 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 सरकते. तर सावली पकडण्यासाठी धावत पडली. सावलीच्या मागे धावत आहे. एकेकाचे काय काय उद्योग चालले. तर कोणी नाचत नाचत, कोणी गाणं म्हणत, असे सगळे गोपाळ. तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण पुढे जात आहेत. आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये अंतर पडलं म्हटल्यावर मग धावत आहेत. अहम पूर्व मी आधी पकडणार, त्याला मी आधी पकडणार, अहम पूर्व असं धावत जातात भगवान श्रीकृष्णांमध्ये. आणि यमुनेच्या वळवंटामध्ये मग त्यांची खेळ सुरू झाले. त्या ठिकाणी एक सुंदर सुंदर खेळ सुरू झाले. गाय गोपाळ सौंदर्यवाना, गाय गोपाळ सौंदर्यवाना, गाय गोपाळ सौंदर्यवाना, गाय गोपाळ सौंदर्यवाना, गाय गोपाळ सौंदर्यवाना.
काही गोपाळ तिथून निघाले. जवळ त्यांना एक गुहा दिसली. त्या गुहेच्या तोंडाशी आले. दृष्ट्वा तादृशं सर्वे, आणि सगळे त्या गुहेच्या द्वाराशी आले. तेव्हा ते अत्यंत निरागस असणारे गोपाळ एकमेकांशी बोलतायत. एक दुसऱ्याला सांगतो, तू काय या गुहेकडे बघितल्यावर तुला काय वाटतं? मला असं वाटतं हे अजगराचं उघडलेलं तोंड आहे. या गुहेकडे बघितल्यावर वाटतंय यात अजगर कुंडे ना, अजगराचं तोंड वाटतं की नाही तुला? दुसरा प्रकारे खरंच की मला तर वास पण येतो त्याच्या तोंडातला. काहीतरी खाल्ला असला आज शिरले. तेव्हा त्यांनी विचार केला की बरं झाला आतमध्ये आला, आता तोंड बंद करायला हरकत नाही. त्याने मुख बंद केलं. त्याला वाटलं आता आपण याला अज्ञात संपू. मग भगवंताने आपलं रूप वाढवायला सुरुवात केली. बघता बघता शरीर वाढू लागलं. तेव्हा त्याचा श्वास फोडला किंवा तो गुदमरला आणि त्याच्या मस्तकाचा भेद झाला. अघासुर मृत झाला. पण अघासुराच्या मस्तकातून जीवात्मा बाहेर आकाशात आलेला आहे आणि तो श्रीकृष्ण बाहेर येण्याची वाट पाहू लागला. मोठं रंजक गोष्ट आहे की जो बाहेर पडला तो श्रीकृष्णांची दर्शनाची, कारण तो मुक्त झाला. ब्रह्मनिर्वाण त्याला प्राप्त झालंय. जेव्हा तीच तो जीवात्मा श्रीकृष्ण रूपात विलीन होतो. याचा अर्थ अघ म्हणजे पाप. पापी मनुष्याचा उद्धार होतो, पण पापालाच भगवंताने पवित्र. एक विशेष गोष्ट आहे, पापी पवित्र होतो पण पापालाच पवित्र केलंय. जे कोणी अघासुराच्या मुखात मृत झाले होते त्यांना भगवंताने पुनर्जीवित केलं. जणू झोपेतून जागे झाले आणि हे सगळे गोपाळ पुन्हा पूर्वक आणि माध्यान्ह झाला होता. सगळ्यांना भूक लागली होती. आता आपापल्या आणलेल्या शिवया त्यांना कुठे बसायचं भोजनाला. तर भगवान म्हणाले की आपण या यमुनेच्या वाळवंटामध्ये बसू. अत्र भोक्तव्य, अतिशय सुंदर यमुनेचं वाळवंट आहे. सगळे गोलाकार बसले. आपापली आणलेली शिवरी सगळ्यांनी काढली आहे आणि सगळ्यांच्या मध्ये भगवान कसं चित्र आहे. बिभ्रद्वेनो जठरपठयो शृंगकैकैच कक्षे. बिभ्रद्वेनो वेणो पितांबराच्या जवळ शेला कमरेला घट्ट बांधलाय. तिथं शृंग गोशृंग जे वाजवायचे ते आणि बासरी जी आहे ती इथं पोचली आहे. वेत्रेच कक्षे काठेमध्ये चाबूक आहे. वामे पाणव डाव्या हातामध्ये केळीचं पान, त्यामध्ये मसूर कवलम चाललेला दहीभात आहे आणि तत्पराने अंगुलीशू बोटामध्ये लोणच्याच्या फोडी अडकवल्या आहेत. बोटात लोणच्याच्या फोडी आहे. केळीच्या पानावर भात आहे.
आणि तिष्ठतमध्ये सगळ्यांच्या मध्यभागी भगवान आणि सगळ्यांनी सुरुवात करायची सांगताय. कोणी काय आणलंय, कोणी काय आणलंय, हा सगळ्यांना विस्मयी एकमेकांची अशी मजाक चालले. आणि सगळे आकाशात देव बोलत आहेत की आपल्याला काव्याचा हा लाभ होईल का. म्हणून स्वर्गे लोके निशिते भूते यज्ञ सगळे त्या आकाशामध्ये होऊन या काव्याचा लाभ घेण्याची वाट पाहत आहेत. तो गाला मिळाला म्हणून सगळे असंच केलं. आजीओ परंतु या ठिकाणी आता पुढचा जो प्रसंग घडतो तो आपण मध्यंतरानंतर बघू. काल्याच्या आनंदामध्ये विघ्न निर्माण करणारी जे आहे त्यांनी थोडीशी कृती केली, तो विषय आपण मध्यंतरानंतर बघू. या ठिकाणी मध्यंतरानंतरचे आपले जे पुढचे जे प्रसंग आहे त्याच्या गोवर्धनाची आहे, रासक्रीडा आहे आणि आजचा आपला शेवटचा टप्पा आहे का सोबत तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. तेव्हा आम्ही भगवंताचा जयघोष करू. गोपाल कृष्ण भगवान